तुमचं सगळ्यांचं स्वागत. खरं तर तुमच्या सगळ्यांशी मी बोलणं हे मलाच योग्य नाही वाटत, कारण तुम्ही सगळी मंडळी समाजातली या देशातली एक जाणकार व्यक्ती की ज्यांच्याकडे राजपत्र आहे असे सगळे तुम्ही लोक आहात. आणि राजपत्र असणाऱ्या व्यक्तींशी माझ्यासारख्या थोड्या अज्ञान असणाऱ्या व्यक्तीने काय बोलावं हा मला खरं तर पहिले प्रश्न पडला. जो विषय मला दिलेला आहे तो म्हणजे तणावमुक्त जीवनशैली, स्ट्रेस फ्री लाईफ. तर मुळात काही मुद्द्यांना आपल्याला आज स्पर्श करायचा आहे, जे की खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यासाठी पुढचे काही मिनिट्स असतील की बाकी सगळ्या जबाबदाऱ्या, काही धावपळ असेल ती बाजूला ठेवून जर आपण हे काही क्षण जर स्वतःसाठी दिले तर मला वाटतं आपल्याला आज बरंच काही समजायला आणि समजून घ्यायला नक्कीच मिळेल. बघा, एखादा घटना, एखादा इन्सिडन्स किंवा असं काहीतरी घडतं जीवनामध्ये की त्यामुळे आपण खूप डिस्टर्ब होऊन जातो आणि लॉंग लाईफ स्ट्रेसची पुढची स्टेप डिप्रेशन आणि अनेक गोष्टी या जीवनामध्ये घडतात. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर खूप मोठा परिणाम होतो आणि हे सगळं इट टर्न्स टू फेल्युअर, अपयशाकडे सगळं वळतं. असा एक एकूण प्रवास या सगळ्या याच्यामध्ये असतो. मात्र जर आपल्याला स्ट्रेस येतोय किंवा तणाव येतोय तर सर्वात पहिली गोष्ट ही असते की त्या तणावाचं, त्या स्ट्रेसचं आपल्याला डायग्नोसिस करणं खूप गरजेचं असतं. किंवा हा तणाव नेमका आला कशामुळे आहे. जोपर्यंत आपण त्याची कारणं शोधत नाही तोपर्यंत त्याच्यातून मुक्ती मिळत नाही. हे तणावाचं अगदी सोपं एक हे असतं. मुळात अध्यात्म असं सांगतं, एक सायकॉलॉजी अशी सांगते की तणाव का निर्माण होतो, जेव्हा वास्तव आणि अपेक्षा यांच्यात खूप जास्त अंतर असतं तेव्हा तणाव हा निर्माण होत असतो. ॲक्च्युअली वास्तव जे असतं त्या वास्तवामध्ये आपण आनंदी नसतो. जो वर्तमान सुरू असतो त्याच्यात असं काही घडत असतं की जे आपल्याला अपेक्षित नसतं. मात्र आपल्याला अपेक्षित काहीतरी भलतंच असतं की ही गोष्ट घडली पाहिजे. आणि मग ते वास्तव आणि अपेक्षा यांच्यातलं अंतर जसं वाढतं तसं तसं तणावाची पातळी वाढत जाते. म्हणजे माझ्या खिशामध्ये 100 रुपये आहेत आणि मी जर म्हटलं की मला 1,00,000 रुपये हवे आहेत, तर 100 रुपये ते 1,00,000 रुपये ही तणावाची डिग्री होऊन गेली. अंतर खूप झालं, स्ट्रेसची लेवल खूप वाढली. मात्र एखाद्या व्यक्तीकडे 50,000 आहे, त्यांनी तो म्हटला की मला 1,00,000 हवे आहेत, तर त्याचा जो तणावाचा जी लेंथ आहे ती मात्र कमी होऊन जाते. आता आपण सगळे अधिकारी आहात, उत्तम प्रकारे तुमच्या एकूण कामातून देशाची सेवा करता आहात. देशासाठी वेळ देणारी व्यक्ती ही देशासाठी खूप मौल्यवान असते आणि माझ्यासाठी देखील आपण सगळेजण खूप मौल्यवान आहात. आपल्यासारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी तणावात जगणं हे खरं तर उचित नाही आहे, कारण ऑलरेडी तुमच्याकडे जबाबदाऱ्या खूप असतात. त्याच्यामुळे एक आनंदी आणि एक संपन्न आयुष्य म्हणजे प्रत्येकाने एक सुखी समाधानी आयुष्य जगणं हे अपेक्षित असतं. मात्र अनेक पॅरामीटर्स आहेत जे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहेत की जे टेक्निकल पॅरामीटर्स आहेत. कारण तुम्ही सगळे एका विशिष्ट कायद्याच्या आत काम करतात, एक पर्टिक्युलर चौकट आहे, कामाची ठिकाणं आहेत जी सातत्याने बदलत असतात. या सगळ्या गोष्टी एकूणच आपल्या कामावर प्रभाव टाकतात, ज्याच्यातून आपल्या एफिशियन्सीवर परिणाम होतो. आपण तणावात आहोत हे सर्वात आधी आपला चेहरा बोलतो आणि जी आपली जवळची व्यक्ती असते ती चटकन ओळखते आणि आपल्याला विचारते सुद्धा की आज काय झालंय खरं सांग. कारण इमोशन्स चेहऱ्यावर लपवणारा जो असतो तो ॲक्टर असतो आणि वी आर नॉट ॲक्टर्स. आपण एक सामान्य माणसं आहेत. आपल्याला अभिनय क्षमता आपल्याकडे नाही आहे की दुःख असून पण आपण स्क्रीनवर लोकांना हसवू शकतो, असं होत नाही. म्हणून आपल्या ज्या भावना असतात त्या सहजपणे आपल्या चेहऱ्यावर उमटतात आणि चेहऱ्यावर उमटल्यानंतर ते समोरच्या एकूणच जो काही ऑरा असतो आपला तो त्याच्याने बिघडतो. याचा परिणाम हा आपल्या कामावर होतो. आपल्या कामाची जी एफिशियन्सी असते आणि क्वालिटी असते म्हणजे क्षमता आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टींवर परिणाम होतो.
मग मुळात याच्यातून बाहेर पडायचं आहे तर काय करायचं आहे, किंवा ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून काय करायचं आहे, तर एक वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवा, जितकं पद मोठं तितका ताण मोठा. अगदी सोपं. म्हणजे ज्या स्ट्रेसची ज्या घडामोडी आहेत, ज्याचा स्ट्रेस ऑब्व्हियसली आपल्या ऑफिसमध्ये टॅक्स असिस्टंट लोकांना येत असेल, त्यांच्यापेक्षा तुमची तणावाची पातळी नक्कीच खूप जास्त आहे, कारण तुमच्या पुढे समस्या देखील तेवढी. म्हणजे अगदी सोपं उदाहरण जर म्हटलं की इस्रायल पॅलेस्टाईनचं खुखार युद्ध सुरू आहे, आपल्याला कशाला टेन्शन येणार आहे? मात्र याचा तणाव हा एस जयशंकर जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत त्यांना नक्की येणार आहे, आपले पंतप्रधान आहेत त्यांना नक्की येणार आहे, सैन्य दल आहेत त्यांना येणार आहे, की याचा अफेक्ट आपल्या कामावर, आपल्या देशावर तर होणार नाही. म्हणून समस्या जितकी मोठी असते तितक्याच मोठ्या माणसासमोर ती सोडवायला देखील आलेली असते. म्हणून तणावाला तुम्ही समस्या समजतात की ते सोल्युशन माझ्याकडे आहे म्हणून माझ्यासमोर हा प्रॉब्लेम आहे असं समजतात. याच्यावरून तणावाची पातळी कमी किंवा जास्तही होत असते. काही लोक असतात की ज्यांना अतिशय छोट्याशा गोष्टीचा पर्वत कसा करायचा, ज्याला आपण राईचा पर्वत म्हणतो, त्यात ते निपुण असतात. म्हणजे नळाला पाणी आलं नाही म्हणून सगळी सोसायटी डोक्यावर घेणारी लोक सुद्धा आपल्या शेजारी राहतात. आणि त्या सोसायटीमध्ये की ठीक आहे ना, नाही पाणी आलं तर काहीतरी ॲडजस्ट करू आणि पुढे जाऊ. बघा, समस्या एकच आहे. तुम्ही त्या समस्येकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतात याच्यातून तुम्ही त्याच्यातून बाहेर पडणार की नाही ते ठरतं. जीवनशैली हा तणावाचा एक मूळ गाभा असतो. आपण कशा प्रकारचं आयुष्य जगतोय, कशा प्रकारच्या आपल्या सवयी आहेत, आपण या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये फिट आहोत का, किंवा हे आपल्याला आवडतं आहे का, याच्यातून बऱ्याच गोष्टी या तणावाला जन्म देत असतात. आपण जर आता म्हटलं तर ही सगळी धावपळीची जीवनशैली आहे. मुळातच आपली जनरेशन अशी आहे की लँडलाईन फोन सुद्धा आपण बघितला आहे की जेव्हा एका गावात एकच लँडलाईन फोन होता आणि सगळ्या गावाचे निरोप ते एकाच फोनवर यायचे, तेव्हापासून जी सुरुवात झालेली आहे, तर आता एकेकाच्या खिशात 2-2 स्मार्टफोन आहेत आणि ते पण अपूर्ण पडतात. या स्टेजपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आपल्यातली बरीचशी मंडळी अशी आहे, बहुधा सगळेच असे आहेत, की आपल्या वडिलांना माहीत सुद्धा नव्हतं की आपली 10वीचं परीक्षा सेंटर कोणतं होतं, कॉलेज कोणतं आहे, विषय कोणते निवडलेले आहेत, हे सुद्धा आपल्या पॅरेंट्सला माहिती नव्हतं. आणि आज आपणच आपल्या मुलांचा ज्युनियर के जीचा किंवा सिनियर के जीचा ओपन डे असेल तर अर्धा दिवस रजा टाकून तो निकाल बघायला जाणारे सुद्धा आपणच आहोत. हा फरक कसला आहे आपल्याला माहीत नाही का? मात्र ही शेवटी स्पर्धा आहे. आणि आपल्या म्हणजे जो काही क्लास आपला आहे, ज्या पद्धतीचं आपलं जीवनशैली आपण जगतो, तर मुळातच स्पर्धा ही आधुनिक काळातलं तणावाचं मूळ कारण आहे. ही स्पर्धा कुठून सुरू होते? तर स्पर्धा ही तुलनेतून सुरू होते. आणि तुलना करायला आपल्याकडे अतिशय सोपं माध्यम आहे, त्याला सगळी माणसं स्टेटस असं म्हणतात. अगदी काय भाजी बनवली त्याच्यापासून तर कोणत्या हॉटेलला आम्ही ब्रेकफास्ट करतो आहोत इथपर्यंत लोक स्टेटसवर अपडेट असतात. आणि हे स्टेटस कशासाठी? तर त्यांना सगळ्या जगाचं कल्याण करण्यासाठी ते नसतं, विशिष्ट व्यक्तींनी ते बघावं. आणि ते जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत हे तणावात असतं. लक्षात घ्या. म्हणजे सोप्या भाषेत प्रत्येकाला हे दाखवायचं आहे की मी आनंदात आहे, पण मुळात आनंदात कुणीच नाही आहे. पूर्वी एक साधारण असं म्हटलं जायचं की प्रत्येक व्यक्ती 2 प्रकारचं आयुष्य जगते. एक जे तो स्वतः जगतो त्याला माहिती आहे, आणि दुसरं जो तो समाजाला दाखवतो, घरात, ऑफिसमध्ये, गल्लीमध्ये, कॉलनीमध्ये, हे दुसरं आयुष्य. असं 2 प्रकारचे आयुष्य याच्या आधी माणूस जगायचा. आता ही आयुष्य 3 प्रकारचे झालेले आहे. स्वतःला माहिती असलेलं, समाजाला माहिती असलेलं आणि सोशल मीडियाला माहिती असलेलं. म्हणजे तुम्ही फक्त आज एक पोस्ट अपडेट करा की प्लॅनिंग फॉर युरोप हॉलिडेज, सगळे मित्र, परिवार, नातेवाईक, खाली येणाऱ्या कमेंट्स, याच्यावरून कळून जाणार आहे की पुढचे परिणाम याचे काय.
कदाचित बॉसच ऑफिसमधून म्हणतील की मला तू विचारलं पण नाही, युरोपला जाणार आहे. तुम्ही काय दाखवतायत हा एक प्रकार नवीन काळामध्ये समाजामध्ये रूढ झाला. बऱ्याचशा गोष्टी ह्या फक्त त्या प्रकारच्या शो ऑफसाठी किंवा त्या प्रकारचं सादरीकरण करण्यासाठी आपल्या जगण्यामध्ये इन्कल्केट केल्या गेल्यात. आपल्याला माहिती आहे की पूर्वी साखरपुडा व्हायचा, हळदी व्हायचे, असे समारंभ व्हायचे. अगदी मोजका वेळ असायचा, मोजक्या पद्धतीने मांडणी असायची आणि पटकन तो समारंभ संपायचा. आज तुम्ही बघतात की जनरली 4 ते 5 दिवस सगळे सेरेमनी चालतात. ड्रेस कोड नावाचा प्रकार आला की ह्या प्रकारचा ड्रेस कोड या इव्हेंटसाठी, त्या प्रकारचा ड्रेस कोड त्या इव्हेंटसाठी. आणि तो इव्हेंट सुरू असताना बघा, लक्षात घ्या तणावाचा उगम कुठं होतोय की तो इव्हेंट सुरू असताना त्या क्षणी स्टेटस अपडेट करणं, मग ते इन्स्टावर असेल, FB असेल, व्हॉट्सॲपवर असेल, की नाही आम्ही हे जगतोय. तर एकदा असंच झालं, गौतम बुद्धांना त्यांच्या एका शिष्याने विचारलं की तुम्ही बुद्ध आहात, बोधिसत्वाला पोहोचलेला आहात, या जगातलं अमाप ज्ञान तुमच्याकडे आहे, मला सांगायला सुख कुठे मिळेल? बुद्ध म्हटले की ते शोधावं लागतं, ते असं मिळत नाही. म्हणे मी सगळीकडे शोधायला तयार आहे. त्यांनी सांगितलं की तू शोधायला निघ. तो शिष्य निघाला, सगळीकडे फिरला, अगदी हिमालयात जाऊन आला, सगळ्या नद्या, पर्वत, शहरं आहे ना, सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, सगळे उपभोग जगातले घेऊन झाले. परत आला. त्यांना म्हटलं की अहो मी सगळं करून आलो, असं एक ठिकाण नाही की जिथे मी गेलो नाहीये, पण मला सुख नाही मिळालं. बुद्ध म्हटलं ठीक आहे, एक काम कर, इथे बस आणि डोळे बंद कर. आणि काही प्राणायामाच्या 2 साधना त्याला सांगितल्या आणि त्याला छान वाटायला लागलं. बरं, हे झाल्यावर तो चिडला. तो म्हटला की याच्यातही सुख मिळत होतं तर एवढं मला फिरायला कशाला लावलं? तर बुद्धांनी सांगितलं तितकं फिरल्यानंतरच कळतं की सुख याच्यात आहे. तुला आधी जर मी डोळे लावून बस असं सांगितलं असतं तर तुला त्याचं महत्त्व कळलं नसतं. म्हणून आधी ते फिरणं गरजेचं असतं. म्हणून आपण हे जे करतो ना, वेगवेगळे पर्याय शोधतो, वेगवेगळ्या गोष्टी शोधतो की याच्यात सुख आहे का, त्याच्यात सुख आहे का, याच्यात आनंद आहे का, त्याच्यात आनंद आहे का. तर एक सुंदर वाक्य आहे, लक्षात ठेवा, आनंद हा नेहमी अभावात असतो. आय रिपीट द सेंटेन्स, आनंद हा नेहमी अभावात असतो. जर अभाव असेल तर आनंद मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, सण आपले दसरा, दिवाळी सारखे सण गेले आणि या सणांमध्ये आपण सगळेजण बहुधा एक वाक्य बोलतो, पहिलेसारखी दिवाळी नाही राहिली, पहिलेसारखा दसरा नाही राहिला. काय होतं तेव्हा? काहीच असायचं नाही. दिवाळीला कपडे सुद्धा मिळायचे नाही, पण तेव्हाची दिवाळी किती छान होती, कारण त्या दिवाळीमध्ये अभाव होता. मला हे हवं आहे, मला हे मिळणार आहे, आणि त्या अभावातून तुम्ही जगत होते, म्हणून ते शोधण्यात आनंद होता. म्हणून एक सेंटेन्स इंग्लिशमध्ये आहे, डिफिकल्ट रोड्स ऑलवेज अचीव्ह ब्युटिफुल डेस्टिनेशन्स. हे जे प्रसंग येतात ना, आपल्याला वाटतं की म्हणजे अगदी वर्ष 1.5 वर्षाचं पोरगं पण म्हणतं की मला बोर होतंय, किंवा शाळेतला 2-3 वर्षाचा मुलगा म्हणतो की मला ना अभ्यासाचं टेन्शन आलेलं आहे. म्हणजे जे शब्द आपल्याला अगदी 9वी-10वी पर्यंत परिचित पण नव्हते, ते शब्द हे ज्युनियर सिनियर केजीची पोरं बोलतात. याचं कारण असं आहे की ह्या प्रकारचं वातावरण ते अनुभवत आहेत. आपल्यातले बहुतांश शेतकरी कुटुंबाशी जोडलेले आहेत. सगळ्यांना माहिती आहे शेतकऱ्याचं जगणं काय असतं. आपण लहानपणी कसे जगलो, कशा परिस्थिती होत्या, आहे की नाही, आपल्या शाळा कशा होत्या, आपले दप्तरं कसे होते, आपल्या टिफिनमध्ये काय असायचं आपल्याला चांगलं माहिती आहे. टिफिन असायचा की नाही ही सुद्धा मोठी गोष्ट असायची. आणि त्या सगळ्यामध्ये आपण शिक्षण घेतलं, त्या शिक्षणातून ह्या पदापर्यंत पोहोचलात, म्हणून हे पद मिळवण्याचा आनंद आहे. म्हणून बघा, ज्यावेळेला पेपरमध्ये एखादी बातमी येते की अतिशय गरीब कुटुंबातला कष्ट करून एखादा मुलगा ह्या पदापर्यंत इथे पोहोचला, तर सगळा समाज त्याचा उदो करतो, कारण त्याचं यश हे अभावातून आलेलं यश असतं. मात्र तिथे एखादा मर्सिडीजमध्ये शाळेत जाणारा पोरगा जर काही मोठं यश मिळवलं तर ऑब्व्हियसली प्रत्येकाचं काय असतं त्यात काय, कारण तो अभावातून मोठा झालेला नसतो. म्हणून काम करताना, जगताना जिथे जिथे अभाव आलेला आहे, तर आपल्याला
त्या अभावाचा आनंद झाला पाहिजे की मला अभाव आलेला आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळेला असं म्हणतो की तुम्हाला जोपर्यंत दुःखाचा उत्सव साजरा करता येत नाही तोपर्यंत आनंदाचा जन्म होत नाही. श्रीराम 14 वर्ष वनवासाला गेले. त्या 14 वर्षांमध्येच रामायण घडलेलं आहे. रामायण महलामध्ये घडलेलं नाही. त्या 14 वर्षातूनच हे महाकाव्य जन्माला आलेलं आहे. आणि ते 14 वर्ष कसले होते तर संघर्षाचे होते. म्हणून संघर्ष हा जगण्याचा आत्मा असतो. जी माणसं संघर्षाला नकारात्मक पद्धतीने घेतात त्यांच्या आयुष्यामध्ये तणाव हा वाढत जातो. आणि जी व्यक्ती संघर्षाला आनंद समजते की बस भाई यही तो जीना आहे, त्या व्यक्तीला जगणं हे सोपं होऊन जातं. नाहीतर आज परिस्थिती अशी आहे की वयाच्या 25-30 पासून ब्लड प्रेशरची गोळी ही सुरू होते. जी पूर्वी 45-50 या कक्षेमध्ये असायची, आता ते अगदी 20-25 तरुणांना सुद्धा सुरू झालेली आहे. त्याचं एकमेव कारण आहे की आपल्या ज्या विचार प्रक्रिया आहे, म्हणजे काय सामाजिक विचार प्रक्रिया, ह्या आधीपासून खूप बदलल्या. या कशा बदलल्या याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला समजावून सांगतो. बघा, होतं काय की पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा आपण शिकत होतो त्यावेळेला एक सौदार्ह ज्याला आपण म्हणतो ते समाजामध्ये खूप जास्त होतं. एकमेकांवर खूप विश्वास होता. एकमेकांबद्दल मनामध्ये एक प्रकारची करुणा होती, आपुलकी होती. ही जसं जसं आपण मटेरियलिस्टिक होत गेलो, म्हणजे फिजिकल वस्तूंकडे ओढा माणसाचा वाढला आणि तो माणसापासून दूर जात गेला. पूर्वी अशी परिस्थिती होती की समजा मला धुळ्याहून जर समजा माझ्या मुलाला आणायचं आहे जळगावला, आणि जर समजा आपल्यातलं कोणी धुळ्याहून येणार आहे तर मी सहज फोन करायचो की साहेब धुळ्याहून येत आहेत ना, वर्गा प्रकाश टॉकीजवरून बसेल, प्लीज त्याला तुमच्यासोबत घेऊन या. आज ही परिस्थिती राहिलेली नाही. तुम्ही समोरच्यावर विश्वास ठेवत नाही. मग आपण म्हणतो की जमाना काही चांगला राहिलेला नाही, लोक काही चांगली राहिलेली नाही. मग ही लोक कोण आहेत? हा जमाना कोणता आहे? समाज कोणता आहे? तर ते आपणच आहोत. जेव्हा समाजामध्ये ऋणानुबंध असतात, प्रेम असते, आपुलकी असते, तेव्हा तणावाची पातळी कमी असते. बघा, एखादी घटना घडली आणि सगळं गाव एकत्र होऊन गेलं तर त्या घटनेची व्हॅल्यू कमी होऊन जाते की नाही, सगळं गाव एकवटलेलं आहे, आता ही समस्या मोठी नाही. पण तीच समस्या आहे आणि सगळे ज्याच्या त्याच्या घरात बसलेले आहेत तर ती समस्या दुप्पट मोठी होऊन जाते. म्हणून तणावाला फेस करताना तुमच्या आजूबाजूला हृदयाने जोडलेली माणसं किती आहेत हे जास्त मॅटर करतं. आपली जवळची माणसं किती की जे तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या भावना समजून घेते. आपल्या आजूबाजूला माणसांचा गोतावळा असणं ही खूप मोठी गोष्ट असते. आता परिस्थिती अशी आहे की आयसोलेटेड लाईफ खूप जास्त प्रमाणात भारतामध्ये वाढलं. मागच्या 10 वर्षामध्ये हे जे फॅमिली आयसोलेशन आहे, एकटेपणा जो आहे हा खूप वाढलेला आहे. आणि या एकटेपणातून तणावाची पातळी पण खूप जास्त प्रमाणात वाढली. पूर्वी मॉल्स नव्हते, मनोरंजनाची साधनं नव्हती, तरीसुद्धा आकाशवाणीवर दुपारी 1:40 वाजता लागणारी जी गाणी होती ती आपल्याला सगळ्यांना आवडायची. 30 मिनटं 20 मिनटं गाणी लागायची, पण ती इतका आनंद देऊन जायची जी तुमच्याकडे असणाऱ्या यूट्यूबवरच्या करोडो गाण्यांपेक्षा जास्त देत होती. आणि एक गोष्ट जी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेली असेल, हे समजून घ्या, हे खूप मोठं मानसशास्त्र आहे जे की आपल्याला तणावाशी डील करायला शिकवतं. आपण प्रवास करतोय आणि ठरवून गाणी लावतोय की नाही मला आता येशुदास ऐकायचं आहे, मला आता किशोर कुमार ऐकायचं आहे, तर ती गाणी आनंद नाही देत. पण तुम्ही FM लावा आणि अचानक आपल्या आवडीतलं आपल्या काळातलं एखादं गाणं जर लागलं आपण म्हणतो वाह काय गाणं लागलं. बघा, क्षण तोच आहे, तुम्ही प्रवासच करतायत, फक्त आधी तुम्ही आनंद निवडत होते आणि दुसऱ्या वेळेला आनंद अचानक येत होता. म्हणून अचानक येणारा आनंद याची डिलाइटफुलनेसची लेवल ही खूप जास्त असते. म्हणून आता पाहुणे आले की आनंद होत नाही, कारण ते फोन करून येतात. लक्षात घ्या, पूर्वी पाहुणे म्हटलं की अचानक येणाराच पाहुणा. पाहुण्याची व्याख्या पण व्याकरणात तीच पाठ केली होती आपण. अरे मावशी तू आली,
आता तसं काहीच उरलेलं नाही आहे. लक्षात घ्या, अतिसंवाद हा सुद्धा तणावाचं एक कारण असतो. अतिसंवाद म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, पूर्वी म्हणजे हे जे काही सगळे सणवार सगळे आपल्याला लावून दिलेले आहेत, अगदी रक्षाबंधन असेल, वेगवेगळे सणवार जे आहेत, तर सहज आपण एक विचार करतो की भर पावसाळ्यामध्ये सगळे शेतीची कामं वगैरे असतात, तेव्हाच का रक्षाबंधन? रक्षाबंधन हे दिवाळीनंतर का नाही टाकलं पूर्वीच्या लोकांनी? तर अगदी सोपं आहे. पूर्वी काय असायचं की साधारण मार्च एप्रिल मे मध्ये मुलीचं लग्न व्हायचं आणि लग्न झालं की ती सासरी गेली की परत एकदा पहिलं मूळ गेलं की, म्हणजे आपली पिढी भाग्यवान आहे, पहिलं मूळ खाल्लं आपण, ठीक आहे, आता ते पण राहिलेलं नाही, आता पैसे देऊन टाकतात. ती मुलगी सासरी गेली की तिला माहेरच्या लोकांशी जुळण्याचं काहीतरी निमित्त म्हणून रक्षाबंधन, भाऊ तिच्याकडे जाणार किंवा ती माहेरी येणार, अशा प्रकारचे कम्युनिकेशन्समध्ये हे सण होते आणि त्या सणांमध्ये आनंद होता. मग ती ताई विचारी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा खूप दिवसांनी जेव्हा ती माहेरी यायची तर तिचे सासरचे सगळे किस्से सगळं घर ऐकायला बसायचं. ती सांगायची माझी सासू अशी, माझी जेठ असे, माझे सासरे असे, असं घर आहे आमचं, अशी शेती आहे, अशी नोकरी आहे. ते किस्से सगळे खूप इंटरेस्टने ऐकायचे आणि छान वाटायचे की अरे हा ताई आली, आत्या आली. आत्ताचे लग्न तुम्ही सांगा, मुलगी गाडीत बसली की जास्तच काळजी करणारा बाप किंवा भाऊ असेल तर तो सांगतो पुढे खूप मोठा स्पीड ब्रेकर आहे, ड्रायव्हरला सांगून ठेवा. घरी पोहोचली, अपडेट, पोहोचली, सगळी तयारी झाली, दुसऱ्या दिवशी सत्यनारायण असेल ते पण अपडेट. पहिल्या दिवसाच्या स्वयंपाकापासून एव्हरीथिंग अपडेटेड टू द मदर, ब्रदर, फादर, एव्हरीवन. तिथल्या सस्पेन्स, तिथल्या गोष्टी, तिथला आनंद, तिथलं दुःख हे शेअर करायला मिनिट टू मिनिट शेअरिंग झाली. त्याच्यामुळे जेव्हा ती रक्षाबंधनला येते तेव्हा भाऊ सांगतो तिथे तुला रिक्षा भेटेल, तुझी येऊन जा. कारण अतिसंवादामध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना अतिपरिचयातून अवज्ञा, त्या पद्धतीने अतिसंवादातून व्यक्तीचं व्यक्तीशी जे नातं आहे ते दुरावतं. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण म्हणतो ना की थोडं अंतर राखलेलं बरं. तर मनातून अंतर नका राखू, मात्र संवादातून अंतर राखलेलं केव्हाही चांगलं. कारण त्या संवादातून जर तुम्ही अंतर राखलं तर अभाव निर्माण होतो. की कुमार साहेबांशी मी 1 वर्षापासून बोललेलो नाही, आज भेटले, अभाव निर्माण झाला. लक्षात घ्या, या अभावातून आनंद निर्माण होतो. ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही मन सांभाळणं हीच तणावाची सर्वात मोठी एक आपण म्हणूया की एक गरिमा असते की तुमचं मन तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे. सगळं जग जिंकणं सोपं आहे पण मन जिंकणं कठीण, हे जे आपण ऐकत आलेलो आहे हे खरं आहे. आणि हे मन जिंकता आलं ते बुद्धांना. बघा लक्षात घ्या, हे मन जिंकता आलं ते गांधींना. मनावर ताबा मिळवता आला आणि त्याच्यातून उत्कर्ष झाला, प्रगती झाली. आणि पुन्हा काय की मी किती समाधानी व्हावं आणि कशावर समाधानी व्हावं हे आपल्या हातात आहे. म्हणजे उदाहरणार्थ प्रकाश आमटे, बाबा आमटेंचे चिरंजीव, डॉक्टर झाले, नागपूरच्या कॉलेजमधून पूर्ण केली डिग्री. आणि मंदाताईंशी विवाह झाल्यानंतर घरी आल्यावर म्हटले की बाबा मला हेमलकसाला जायचं. आणि सगळ्या आयुष्याचा आनंद त्या आदिवासींसोबत त्या जंगलामध्ये शोधून घेतला. ते म्हणतात की आमच्या इतकं सुखी कोणीच नाही आहे. आणि मुकेश अंबानी आशिया खंडातले पहिले, तरी सुद्धा त्यांचं अजून मन भरलेलं नाही आहे. कारण त्यांची डेफिनेशन वेगळी आहे की माझी सुखाची व्याख्या ही आहे. तर ज्याचे त्याचे सुख केवढे, ज्याच्या त्याच्या व्याख्या एवढे. म्हणून बघा लक्षात घ्या, दिवसभर तुमचं खूप काम झालं, तुम्ही मोठे साहेब आहात, हार तुरे सत्कार समारंभ सगळं जरी झालं तरी घरी गेल्यानंतर मुलगी किंवा मुलगा कुशीत आल्यावर जो मिळतो तोच खरा आनंद. कारण ठरलेलं आहे की दिस इज माय डेफिनेशन ऑफ माय हॅपीनेस, ही माझ्या आनंदाची व्याख्या आहे. म्हणून आपापलं सुख आपल्याला शोधता आलं पाहिजे की ते कशात आहे.
सुखी राहण्यासाठी पैसा लागत नाही. सुखी राहण्यासाठी तुमची सक्षम आणि सशक्त विचारधारा लागते. लक्षात घ्या. काही लोक असतात अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी पॅनिक होतात. म्हणजे ते मोटरसायकलवर असतात, बसमध्ये गर्दी असते तरी ते मोटरसायकलवर पॅनिक होतात. काय गर्दी आहे सगळीकडे, जिथे तिथे गर्दीच गर्दी. अरे बाबा, तू एकटा आहे तुझ्या गाडीवर. पॅनिकनेस, जिथे तिथे समस्या दिसतात. अशी माणसं सुखी नाही होऊ शकत. आज एक विशिष्ट स्तराला ज्या वेळेला आपण आहोत तर आपल्याला प्रत्येकाला ही चिंता आहे, ज्याला आपण म्हणूया की मुलांचं पुढे काय होणार. लक्षात घ्या, पुढे काय, फ्युचर काय, त्यांच्या शाळा कोणत्या, त्यांचे कॉलेजेस कोणते, इन्स्टिट्यूशन्स कोणत्या, ते काय करतील पुढे जाऊन. समाजातल्या वेगवेगळ्या घटना, वेगवेगळे चित्र बघितल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या मनात येतं की चिंता वाटते मुलांचं पुढे काय होईल. मला असं वाटतं की हा प्रश्न आपल्या आईवडिलांना पण पडत होता, पण आपली तीव्रता आणि त्यांच्या तीव्रतेमध्ये खूप मोठा फरक आहे. आपल्या आईवडिलांचं म्हणणं हेच होतं, चांगलं शिका, चांगलं वागा, पुढे काय जे होईल ते बघू. आज मी स्वतः एज्युकेशन फील्डमध्ये 15 वर्षापासून काम करतो. 5वी 6वीचे पॅरेंट्स येतात, सर याचं IAS फाउंडेशन घ्याल का, सर याचं IIT फाउंडेशन घ्याल का. 5वीचं पोरगं ते. प्रश्न पडतो की तुम्ही याला IITianला जन्म दिलेला आहे की मुलाला जन्म दिलेला आहे. बघा, ओव्हर ॲम्बिशियस असणं ही सुद्धा तणावाच्या निर्मितीची एक कारण असतं. मुलांना फुलू द्या, मुलांना उमलू द्या, ह्या गोष्टी पालक विसरत चाललेले आहेत. फक्त काय तर स्पर्धा. अमुक अमुक साहेबांचा मुलगा इथे इथे जातो, त्याने तो कोर्स लावला आहे, चांगलं आहे, माझ्या पण मुलाला टाकायचं. तुमचं मत काय तर ते माहीत नाही, त्यांनी टाकलं म्हणून मी पण टाकलं. ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा तणावाला जन्म देत असते. म्हणून आपल्या मुलांना मूलभूत संस्कार आणि एक शब्द आहे धारणा. मुलांना धारणा आपल्याला देता आली पाहिजे की तू कशी एक मानसिक क्षमता धारण करतो. आणि लक्षात ठेवा, ज्याचं त्याचं आयुष्य ज्याच्या ज्याच्या धारणेवर चालतं की तुम्ही नेमकं काय मनात धारण करून ठेवलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ की सकाळी उठल्यानंतर आईवडिलांना नमस्कार केल्याशिवाय माझा दिवस चांगला जात नाही, ही झाली धारणा. तुम्ही नमस्कार केला की दिवस चांगलाच जातो, कारण तुमच्या मनाची ती धारणा आहे. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो एक पर्टिक्युलर कोणी गल्लीतला, गावातला आहे ना, ऑफिसमध्ये असं नसतं कदाचित, की ह्या व्यक्तीचं तोंड पाहिलं की दिवस काही चांगला जाणार नाही. ही काय, तर ही धारणा आहे ना राव. ती व्यक्ती त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीसाठी जगातली सर्वात सुंदर व्यक्ती आहे. मात्र त्या व्यक्तीला बघून आपण म्हणतो की माझा दिवस खराब जाईल, कारण ही शेवटी आली धारणा. म्हणून आपापल्या धारणा आपल्याला डिसाईड करायच्या आहेत की या धारणेवर मला जगायचं आहे. माझं ठरलेलं आहे हे असंच असणार, आणि सुख हे याच्यातच आहे, हीच माझी सुखाची व्याख्या आहे. आणि एक लक्षात ठेवा, आपण जे जगतो ते आपली मुलं जसंच्या तसं कॉपी करतात. ते जबरदस्त स्कॅनर आहेत. ते वडिलांना हुबेहूब कॉपी करतात, आईला हुबेहूब कॉपी करतात. बघा, आपल्या मुलांची बोलायची शैली सुद्धा आपल्यासारखीच असते. ते तसंच बोलतात जसं वडील बोलतात, जशी आई बोलते. तर आपण जर या फेजमध्ये त्यांच्यासमोर, बघा लक्षात घ्या, स्ट्रेस, ऑफिसचं टेन्शन आहे, तुम्हाला काय कळतं ऑफिसमध्ये मी काय काय करतो किंवा करते, ह्या गोष्टी जेव्हा मुलं ऐकतात ना, तर त्यांच्या धारणा तयार होतात की काम करणं म्हणजे तणाव. त्यांची धारणा तयार होते बॉस म्हणजे टेन्शन. त्यांची धारणा तयार होते की सुट्टी पाहिजे, आराम पाहिजे, काम नको. हे काय झालं, हे तुमच्या अप्रत्यक्ष वागण्यातून मुलांवर होणारे अप्रत्यक्ष संस्कार. मग त्यांची एक पक्की हे तयार होऊन जाते की पप्पा तर हेच म्हणतात ना, मम्मी पण तर हेच म्हणते ना. लक्षात घ्या. म्हणून आपण घरी ज्या वेळेला जगतो किंवा राहतो तर हे मनात ठेवून चालायचं, हे कधीच विसरायचं नाही की माझी प्रत्येक कृती ही माझ्या मुलासाठी, मुलीसाठी संस्कार आहे. ही जर मी त्याला दिली तर याच्यातून तो पुढे कसा प्रगल्भ बनेल हे मला विचार करावा लागेल. लक्षात घ्या. म्हणून पूर्वी बघा, पूर्वी असं होतं, ज्या वेळेला सगळी फॅमिली TV बघायची,
लक्षात घ्या. आणि सगळ्या कुटुंबाने बघूनही अशी जाहिरात जर आली तर हेड ऑफ द फॅमिली पटकन चॅनल बदलून टाकायचे. कारण ते संस्कार होते, त्यांना माहिती होतं की ही धारणा आहे, यांच्या मनावर हे रुजेल. आज हे चित्र दुर्मिळ होत चाललेलं आहे. याला आपण व्यक्ती स्वातंत्र्याचं नाव देतो, मात्र याच्यातून आपण संस्कारांपासून मुलांना दूर नेत असतो. एक घर असतं, आलिशान अतिशय श्रीमंत फॅमिली, एक मुलगा त्यांचा, तो मुलगा ज्या शाळेत असतो त्या शाळेची फी काही लाखात असते. त्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन असतं आणि त्या इन्स्पेक्शनच्या वेळी जे साहेब आलेले असतात ते त्या मुलाला काही प्रश्न विचारतात. त्यातला पहिला प्रश्न असतो कि बेटा आप स्कूल में पढ़ते हो तो आपके दोस्त होंगे, तुम तो बहुत दोस्त है, तो आगे जाकर आप अपने दोस्तों के लिए क्या करोगे. त्यांनी सांगितलं की सब दोस्त है, दोस्तों के लिए तो जान हाजिर है, कुछ भी कर सकता हूँ. तो त्यांनी प्रश्न विचारला की ही स्कूल तुझी है, इस स्कूल के लिए आप क्या करोगे. तो त्यांनी सांगितलं कि अगर मैं बहुत बड़ा आदमी बन गया तो फिर यहाँ पे शायद और एक बिल्डिंग में अपनी तरफ से स्कूल के लिए बनवा दूंगा, मुझे उतना बड़ा आदमी बनना है. मग ते म्हणतात टीचर्ससाठी काय करणार, तुझे टीचर्स आहेत. म्हणते कि टीचर तो भगवान का रूप होते हैं, मैं सदा उनके आज्ञा में रहूँगा, उनका सम्मान करूँगा और जब कभी मेरी ज़रूरत मेरे अध्यापकों को हो तो मैं उनके लिए हाजिर हो जाऊँगा. ये शेवटचा प्रश्न विचारता, बेटा आप बड़ा बनने के बाद अपने माता पिता के लिए क्या करोगे. तो मुझे होशियार असतो, तो म्हणतो सर मैं इसका जवाब थोड़े विस्तार से देना चाहता हूँ. तो ठीक है. तो देखिए सर बात ऐसी है कि सुबह जब मैं स्कूल आता हूँ तो मम्मी पापा दोनों गए होते हैं जिम. हमारी जो दाई है वो मेरा टिफिन बनाती है, दूसरी जो नौकरानी है वो मेरी स्कूल की तैयारी करती है, हमारी बहुत बड़ी गाड़ी है, ड्राइवर है, वो सुबह मुझे स्कूल में छोड़ने आता है. जब मैं स्कूल के लिए निकलता हूँ तो मम्मी पापा जिम से वापस आते हैं और मुझे बाय करते हैं. मैं 2-2:30 बजे तक स्कूल में ही रहता हूँ, फिर वही गाड़ी वही ड्राइवर आता है, मैं वापस घर जाता हूँ. घर जाने के बाद घर पे ताला होता है. हमारे आउट हाउस में हमारे नौकर और दाई रहती है, वो ताला खोलते हैं. मेरा जो खाना होता है वो गर्म किया जाता है और हमारी दाई मुझे बड़े प्यार से खाना खिलाती है. खाना खिलाने के बाद दरवाज़ा बाहर से फिर से लॉक होता है, दाई चली जाती है और घर में एप्पल का कंप्यूटर है, आईपैड है, टीवी है, बहुत सारे खिलौने हैं, गेम्स है. मैं उनमें मस्त रहता हूँ. जब कभी मैं अपने खिड़की से बाहर झांकता हूँ तो हमारे दाई के बेटे मुझे मिट्टी खेलते हुए दिखते हैं. तो मैं उन्हें कहता हूँ कि आप ये प्लास्टिक के खिलौने लेके जाओ और मुझे मिट्टी के खिलौने दो. शायद आप उस पेड़ पर चढ़ो और वहाँ से मुझे अमरूद ला के दो या फिर कुछ फल ला के दो, मैं आपको चॉकलेट देता हूँ. और ऐसा मैं बहुत बार करता हूँ. जब शाम होती है तो फिर से दाई और नौकर घर आते हैं. मम्मा का ऑफिस खत्म होता है, ऑफिस खत्म होने के बाद वो वहीं से ही किटी पार्टी के लिए चली जाती है. और पापा तो बिजनेसमैन है, उनका तो आने का वक्त नहीं है, ऐसा माँ ने बचपन से कहा है. शाम होने के बाद मैं थोड़ा खेलता हूँ, फिर वही दाई मुझे खाना खिलाती है. दिन भर थकने के कारण मेरे आंखों में नींद जब भरती है तब माँ घर पे आती है, मेरे बालों में हाथ फैलाकर कहती है बेटा कैसा है. पिताजी घर आते हैं जब मैं सो जाता हूँ. कभी कभी तो कई दिन गुजर जाते हैं मैं अपने पापा से मिल नहीं पाता. और सर आप पूछते हो कि मैं माता पिता के लिए क्या करूँगा, तो मैं तो इतना ही कहूँगा, उन्होंने मेरे लिए 2 नौकर रखे हैं, मैं उनके लिए 4 रखूँगा. आणि या गोष्टीतून मला जे काही सांगायचं आहे ते सगळं मी तुम्हाला सांगून टाकलं. माणसाने माणसाला वेळ दिला की तिथे तणाव शिल्लक राहत नाही. उभारी देणारा, धीर देणारा कोणीतरी असतो. ती माणसं आपल्या जवळ पाहिजे. आणि मी स्वतः अनुभवलंय, खेड्यात राहिलोय. खेड्यातली माणसं जितका चांगला धीर देतात
तितका कुठला MD सायकॉलॉजी सुद्धा देऊ शकत नाही. लक्षात घ्या. आणि आपण म्हणतो ना उम्मीद पे दुनिया कायम आहे, तर हे खरं आहे. तुमचे होप्स जितके मोठे आहेत तितकं तुमच्या आनंदाच्या सीमा पुढे वाढत जाणार आहेत. ॲक्सिडेंट झाला, समजा मी पडलो आणि पायाला खरचटलं, तर आपली अपेक्षा असते सर बरं झालं ना, फक्त खरचटलं, फ्रॅक्चर तर नाही झालं. मग पडलो, उजवा हात फ्रॅक्चर झाला, सर बरं झालं ना. भारती मॅडम म्हणतील जयदीप तू उजव्या हात आणली येतच नाही, तू डाव्या हात आणली, तो बरं झालं उजवा मुडला. डावा तर शाबूत आहे. मग दोघे मुडलेत. मग सूर्यकांतचं नारळ घेऊन येतील, तेव्हा तिला अरे तू चालता फिरताय त्यानं जाऊ दे ना. पाय पण मुडले, हात पण मुडले, तेव्हा आपलीच व्यक्ती म्हणते जान बची लाखो पाय. हे काय 4 महिन्यात होऊन जाईल रिपेअर, चाल फिरायला लागून जाशील, तू मस्त आराम कर. बघा लक्षात घ्या, प्रत्येक संकटामध्ये एक आशेचा किरण असतो, तो मोजता आला पाहिजे. नाहीतर आपल्याकडे इतकी भयानक परिस्थिती आहे आणि सध्या ही प्रवृत्ती खूप वाढलेली आहे की छोट्याशा समस्येला वणव्याचं रूप कसं द्यायचं हे लोक शिकून घेतली. परवा आमच्या इथे एक व्यक्ती त्याच्या कारला क्रॅश लागला म्हणून भांडत होता की समोरच्या व्यक्तीने धक्का दिला आणि गाडीला क्रॅश पडले आणि माझ्या गाडीचं नुकसान झालं. माणूस निर्जीव वस्तूवर पडलेले क्रॅशचा विचार करायला लागला आणि अशा हजारो मनांवर तो अदृश्यपणे किती क्रॅश पाडत जातो दिवसभर याचा तो कधी विचारच नाही करायचा. म्हणून तणावमुक्त जीवन, तणावमुक्त, स्ट्रेस फ्री वगैरे, माझं तर म्हणणं असं आहे स्ट्रेस नावाचा शब्द कधी अस्तित्वातच नाही आहे. लक्षात घ्या. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटलं की याला स्ट्रेस म्हणतात, तर आपण जिथे आहोत तिथून खाली बघायला शिका. जेव्हा तुम्ही म्हणतात की 2 फाईल अपूर्ण आहेत आणि साहेब म्हणतात आजच पाहिजे, कसं होईल, तेव्हा त्या शेतकऱ्याकडे बघा ज्याचं 5 बिघे शेत कापणीवर आलेलं आहे आणि वर ढगांनी आभाळ भरलेलं आहे. तुमच्या 2 फाईलपेक्षा त्याचं 5 एकर खूप मोठं आहे आणि तरी सुद्धा तो काळजावर दगड ठेवून उभा आहे आणि विश्वास ठेवू नये हे ढग आले पण पडणार नाही, तो पाऊस होत चालला. आपल्याला आपली समस्या मोठी वाटते, पण आपल्यापेक्षा 1000 पटीने मोठ्या समस्या जगणारी लोक आहेत. काही समस्या या आपण स्वतःहून निर्माण केलेल्या असतात. कार्यालयीन समस्यांचं एक मूळ कारण जे एका रिसर्चमध्ये सापडलेलं आहे, ते मूळ कारण असे प्रोक्रॅस्टिनेशन, चाल ढकलपणा. आपल्या भाषेत ज्याला म्हणतात बघू आणि करू. आजची कामं आजच संपवणं हे ज्याला जमलं त्याला कार्यालयीन तणाव कधी येतेच नाही. पण आजचं हा बघू उद्या, गुरुवारी तर 4 पाहिजे बरोबर करून टाकेल मी, मला जमतं ते बरोबर. हा जो ॲटिट्यूड आहे ना, हा कार्यालयीन तणावाला जन्म देतो. कार्यालयीन स्पर्धा सुद्धा असतात, एकमेकांमध्ये स्पर्धा असते, इगो असतात, ह्या गोष्टी सुद्धा तणावाला जन्म देतात. म्हणून मी शिकण्यासाठीच आहे, मला लोकांकडून शिकायचं आहे. आणि आज आपण एवढी सगळी मंडळी जी आपण एका ऑफिसमध्ये काम करतो, एका कार्यालयात काम करतो, बघा एक विचार करा, हे कार्यालय नसतं तर आपण सगळे इथे एकत्र नसतो. माझ्या अडचणीत कधीतरी भारती मॅडम माझ्या सोबत आहेत, सरांच्या अडचणीत कधीतरी मी त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या अडचणीत कधीतरी ते सोबत आहेत. आणि हे घडलंय, ही सोबत नसती, ही संगत नसती, आज आपण एकमेकांच्या रक्ताचे कुणीही नाही. मात्र परिवारापेक्षा जास्त वेळ आपण एकमेकांना देतो. तर आपले ऋणानुबंध हे रक्ताच्या नात्यापेक्षा मोठी असली पाहिजे. जेव्हा तुमच्यात स्पर्धा येते तेव्हा ही नाती संपतात आणि तणावाला जन्म होतो. म्हणून कार्यालयामध्ये अगदी सोप्या भाषेत जितकं जास्तीत जास्त सॉरी शब्द वापरला जातो तितकं कार्यालयाचं वातावरण हलकं राहतं. कुछ इस तरह से मैंने अपनी ज़िंदगी आसान कर दी, कुछ लोगों से मैंने माफ़ी मांगी और कुछ लोगों को मैंने माफ़ कर दिया.
इतकं सोपं आहे. मात्र या सगळ्यांपेक्षा जेव्हा आपला अहंकार मोठा होऊन जातो, आपला इगो मोठा होऊन जातो, मी कसं काय सॉरी बोलणार, मी सॉरी शक्यच नाही. मला काही वेळेला काही समाजात काही व्यक्ती भेटतात, जेव्हा ते सांगतात ना की सक्का भाऊ आहे, 10 वर्षापासून बोलले नाही मी त्याच्याशी, अशा लोकांची कीव येते, होतो दया येते. ती सख्या भावाशी 10 वर्ष तू बोललेला नाहीये, तू ना देशाचा होऊ शकतो ना समाजाचा होऊ शकतो, पण तुझा अहंकार इतका मोठा आहे. छोटंसं गाडी पार्किंग करण्यावरून शेजाऱ्याशी झालेलं भांडण असतं, 5-5, 6-6 वर्ष एकमेकांशी बोलत नाही. काय मोठं आहे? ते अहंकार मोठा आहे. तुम्हाला माहिती आहे का आम्ही कोण आहे? हवा आपण कोणीच नाही आहे. अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांचे अगदी हिरे माणिकाचे अक्षरशः कपाटं भरून पडलेली आहेत आणि त्यांना जाणीव सुद्धा नाही आहे. आणि असं कधी वाटलंच की आम्ही कोण आहेत माहिती आहे का, तेव्हा रेमंडच्या मालकाकडे एकदा बघायचं. हजारो करोडो रुपयांचा एवढा मोठा बिझनेस उभा केला आणि आज घराबाहेर राहावं लागतंय. अजून काय? म्हणून भगवान श्रीकृष्णांनी जे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की या जगात शाश्वत काहीच नाही आहे. सुखही परमनंट नाही आहे, दुःखही परमनंट नाही आहे. या क्षणिक गोष्टी आहेत. या तुमच्या प्रवासातले छोटे छोटे स्टेशन आहेत, इथे थांबा, आनंद घ्या आणि पुढे चला. श्रीकृष्ण सांगतात की तुम्हाला आनंद काय देणार? तर आनंद फक्त कर्म देणार, काम देणार. बघा एकदम सोपं आहे. 8 दिवस ऑफिसमध्ये गेले, काहीच काम करू नका. 9व्या दिवशी तुमचा ताण वाढलेला असेल का कमी झालेला असेल? शुअर, नक्कीच वाढलेला असेल, कारण तुम्ही कर्म नाही केलंय, काम नाही केलेलं आहे. आणि दररोज तुमचं 6-8 तास कामाचे आहेत, पण तुम्ही 10-10 तास काम करतायत आणि अचानक शनिवारी असं होऊन गेलं की माझ्या सगळ्या फाईल संपलेल्या आहेत, मला काही कामच नाही आहे. तुम्हाला आनंद मिळेल की दुःख मिळेल? आनंद मिळेल. म्हणून कर्म भगवद्गीतेची सर्वात मोठी शिकवण आहे की तुम्हाला आनंद कशात मिळतो? तर कर्मातच आनंद मिळतो. म्हणून दिवाळीचे 5 दिवसाची सुट्टी पण जड होते साहेब. असं वाटतं की कधीपासून घरी येतं, आपण कधी ऑफिसला जाणार, कधी माझी कामं करणार. कारण कामच माणसाला आनंद देतो. मुलं सुट्टीच्या दिवशी घरी कंटाळतात, म्हणतात नाही आता स्कूल पाहिजे, आता कंटाळा, कारण ते त्यांचं कर्म आहे. पावसाची झडी लागू द्या, शेतकऱ्याला 5 दिवस घरात राहू द्या, तो म्हणतो कधी हा पाऊस थांबेल, कधी मी शेतात जाईल, कारण त्याला आनंद कर्मात आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की एखादी व्यक्ती सतत दिवसभर मंदिरात जर माझा जप करत असेल, घंटा वाजवत असेल आणि माझी आराधना करत असेल, तर तो माझा भक्त नाही आहे. सकाळपासून सूर्य मावळेपर्यंत शेतात नांगरणारा शेतकरी माझा भक्त आहे, कारण तो कामात देव शोधतो आहे आणि तिथे आनंद आहे. आणि जी व्यक्ती कामाला नकारात्मक घेते, कामाबद्दल निगेटिव्ह असते, कामाला टेन्शन समजते, त्याला तर अगदी एक कागद जरी त्याच्या टेबलवर आला तर त्याला तणावच येणार आहे, कारण त्याची धारणा चुकीची आहे. बघा परत तिथे झालं, त्याची धारणा चुकीची की त्याने धारण करून ठेवलं की हे म्हणजे टेन्शन. लक्षात घ्या. नेटफ्लिक्सवर एक सिरीज आहे, सगळ्यांनी नक्की बघा. ब्ल्यू झोन नावाची सिरीज आहे, 5 एपिसोड आहेत. हे ब्ल्यू झोन म्हणजे काय? जगाच्या पाठीवर ज्या ठिकाणी लोक 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य जगतात, असे 5 ठिकाणं जगाच्या पाठीवरची त्यांनी निवडलेली आहेत. आणि त्या लोकांच्या जीवनशैलीवर ते एपिसोड आहेत की ही लोक कशी जगतात. ओकिनावासारखं ठिकाण त्या ठिकाणी आहे. अगदी 98, 99, 100 वर्षाची म्हातारी फिरताना, कामं करताना तिथे दिसतात. या सगळ्यांचं जगण्यातलं कॉमन सूत्र एक आहे, ही लोक एकमेकांवर प्रचंड प्रेम करतात, आनंदी राहतात आणि सदैव बिझी राहतात. म्हणजे म्हातारी जरी झाली तरी ते काहीतरी काम करतात, घरात काम करणार, बागेत काम करणार. आपल्याकडे 65-70 झालं की आजी आजोबांची पण एक अपेक्षा असते की आता सगळं खाटीवर झालं पाहिजे, मी म्हातारा झालो ना, आता माझं कोण करणार. आणि म्हणून त्यांचा मृत्यूसुद्धा लवकर होतो, हे ते शास्त्र सांगतं, मी नाही सांगत. तुम्ही जितके सतत व्यस्त राहणार तितकं तुम्हाला उभारी आणि आनंद हा लवकर मिळत जाणार. आता
शेवटच्या टप्प्याकडे येऊया की बघा, बऱ्याच वेळेला ताण तणाव हा मोस्टली, म्हणजे उदाहरणार्थ माझं जर रिक्षावाल्याशी भांडण झालं, तुम्ही काय दिवसभर टेन्शनमध्ये राहील का? नाही ना, आज रिक्षावाल्याशी भांडण झालं, तो बोलत नाही तो रिक्षावाला माझ्याशी, असा तणाव कधीच येत नाही. हृदयाच्या जवळच्या लोकांशी बी संवाद झाला की तणावाचा जन्म होतो. मग मात्र आपण रडतो की माझा भाऊ माझ्याशी बोलत नाही, माझी बायको तिच्याशी भांडण झालं, आज ती बोलत नाही माझ्याशी, नवरा बोलत नाहीये, आई बोलत नाहीये. परक्याचा आपण ताण नाही घेणार ना. म्हणून एक लक्षात घ्या, तणावाचा जन्म हा हृदयाच्या हळव्या कोपऱ्यातून होत असतो. आणि ज्याला हे हळवे कोपरे जपता येतात त्याला नात्यांचा आनंद सुद्धा घेता येतो. आणि हे हळवे कोपरे जपण्यासाठी तुमची जीभ शाबूत पाहिजे, चांगली पाहिजे. बघा, शब्दांनीच घरं बनतात आणि शब्दांनीच घरं जळतात. म्हणून आपण कुटुंबामध्ये, हे सुद्धा आपले कुटुंब आहे, आपल्या कार्यालयीन कुटुंबामध्ये आपण कशा प्रकारचा शब्दांचा वापर करतो, आपलं बोलणं कसं आहे, आपला व्यवहार कसा आहे, याच्यावर बऱ्याच गोष्टी ठरत असतात. काही व्यक्ती असतात इतकं गोड बोलतात, पण तुम्ही त्यांना साधं गाडी पुसायला फडकं जरी मागितलं तरी ते देत नाही. म्हणजे तुमची वाचा आणि कृती याच्यात प्रचंड फरक आहे. म्हणून एकमेकांशी सौदा राहायचा, प्रेमाचा आभास निर्माण करणं आणि जगणं मात्र वेगळं, अशी माणसं लवकर इतरांपासून दूर होतात आणि ते लवकर तणावात आणि डिप्रेशनमध्ये जातात. कारण एक विशिष्ट वेळेनंतर सगळ्या लोकांना कळलेलं असतं की ही व्यक्ती कशी आहे. म्हणून आपण म्हणतो ना की माणूस फाटका बरा, तोंडावर स्पष्ट बोललेला बरा असतो. हे खरं आहे. म्हणून तुमचा संवाद, कम्युनिकेशन हे खूप मॅटर करतं की तुम्ही किती तणावात पडणार आहात. तुम्ही समोरच्या व्यक्तीकडे जिथे ताण आहे, जिथे टेन्शन आहे, त्या ठिकाणी एकमेकांची कशी डील करतायत, चिडचिड करतायत का, समजुतीच्या भाषेतून तोडगा शोधतायत का, या गोष्टी खूप मॅटर करतात. एक मॅनेजमेंटमध्ये एक नवीन पद्धत आता आलेली आहे. ती पद्धत अशी आहे की आपल्यापेक्षा कनिष्ठ लोकांकडून वरिष्ठांनी सल्ला घेणं. बरं का, एक 10 दिवसापूर्वी खूप मोठा रिसर्च हा पब्लिश पण झाला की जर तुम्हाला तुमच्या कार्यालयीन क्षेत्रात प्रगती करायची असेल, व्यवसायात प्रगती करायची असेल, तर ॲडव्हाइस जो आहे तो तुमच्या सबऑर्डिनेटकडून घ्या, बॉसकडून नाही. तुम्ही म्हणाल सर हे प्रायव्हेटमध्ये चालून जाईल, आमच्याकडे नाही चालणार. प्रशासनात हायरार्कीला खूप महत्त्व आहे. पण याच्यातून एक मेसेज मिळतो, रिस्पेक्ट ओपिनियन ऑफ एव्हरी पर्सन. प्रत्येकाच्या मताचा आदर झाला पाहिजे. तू माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे का, अमुक आहे का, ढमुक आहे का, असं नाही. तुझा सल्ला महत्त्वाचा आहे. बघा, लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या जिल्ह्याला एखादा SP ज्या वेळेला बदलून जातो ना, तेव्हा तो त्या पोलीस स्टेशनमधल्या सर्वात सिनियर हवालदारला पहिले भेटतो. ही वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण काय? त्या पोलीस स्टेशनची सगळी कुंडली त्या सिनियर हवालदारकडे आहे. त्याला माहिती आहे इथले गुन्हे कोणते, जास्तीचे गुन्हे कोणते, क्राईम रेट काय आहे, कोणत्या भागावर फोकस करावा लागतो, तो सगळं साहेबांना अपडेट करतो. म्हणून तुमच्या कार्यालयीन कक्षेमध्ये प्रत्येकाच्या सल्ल्याचा, ओपिनियनचा आदर करणं ही पण एक कौशल्याची गोष्ट आहे. याच्यातून पण आपण तणावातून बऱ्याच वेळेला बाहेर पडतो आणि आपल्याला त्यातून आनंदसुद्धा मिळत असतो. आणि एक टप्पा आहे आपलं आहार आणि दिनचर्या. स्ट्रेस घालवण्याचं सर्वात सोपं एक थेरपी किंवा उपचार म्हणूया झोप. बघा, लक्षात घ्या, खूप जास्त स्ट्रेस आला, एखादा व्यक्ती ओव्हर स्ट्रेस होऊन गेला, हॉस्पिटलला गेला, डॉक्टर काही करत नाही. डॉक्टर पहिले 2 झोपेच्या गोळ्या देतो आणि सांगतो पहिले यांना झोपू द्या.
आपण पण खूप कामाच्या तणावात असलो तर झोपल्यावरच आपल्याला बरं वाटतं. मग अगदी सोपं आहे, रोजची झोप पूर्ण घेणं म्हणजे रोजच्या तणावातून बाहेर पडणं आणि उद्याच्या तणावासाठी सज्ज असणं. पण सोशल मीडिया असेल, अति जास्तीचे चॅनल्स असतील, जगण्याची पद्धत बदलत गेली याच्यामुळे असेल की आपण उशिरा झोपतो, त्याच्यामुळे झोप पूर्ण होत नाही. आणि झोप पूर्ण झाली नाही की याचा सर्वात पहिला इम्पॅक्ट होतो तो आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचनसंस्था. या पचनसंस्थेवर परिणाम झाला की करपट ढेकर येणं, त्रास होणं, गॅसेस होणं, डोकं दुखणं, चिडचिड होणं, या गोष्टी आपोआप बाहेर येतात. या झाल्या की या नवीन ताणाला अजून निर्माण करतात. म्हणून सोपं आहे की तुमची साधारण 7-7.5 तास झोप होणं आवश्यक आहे. किमान 45 मिनिटे न चुकता आठवड्यातून किमान 5 दिवस पायी चालणं. स्ट्रेस आला की सरळ पायी चालायचं. जेव्हा वाटतंय की मला आता तणाव आलेला, ताण वाटतं, काही कुठली गोळी घ्यायची नाही, कुठली थेरपी नाही, मोटिवेशनल लेक्चर तर अजिबात ऐकायचे नाही. हो, स्पष्ट सांगतो, पायी चालणं हा सर्वात बेस्ट उपाय असतो. सरळ शूज चप्पल घाला आणि 5 किलोमीटर पायी फिरून या, तुम्हाला खूप रिलीफ वाटेल. कारण पायी चालण्यामुळे तुमची रक्ताभिसरणाची जी गती आहे ती मेंटेन राहते, हृदय, मेंदू सगळ्यांना प्रॉपर ऑक्सिजन पोहोचतो आणि आपल्याला बरं वाटतं. तणाव याचा पॅरलल शब्द आहे मूड. लक्षात घ्या, आज माझा मूड नाही आहे, आज माझा मूड खराब आहे. बघा, मूड हा शब्द म्हणजे एक जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रात काम करतो तर एक लक्षात ठेवायचं, डू नॉट डिपेंड ऑन मूड्स अँड मोटिवेशन्स. जेव्हा तुमचं काम हे मूड आणि मोटिवेशनच्या पलीकडे गेलेलं असतं, तुम्हाला या जगात कोणीच रोखू शकत नाही. खूप लोक असतात, मूडी असतात खूप, ते बसले तर गणपतीने, उठले तर मारुती असतात. करतील तर इतकं काम करतील, काही विषय जर बसून गेले तर मग गणपतीसारखे 9 दिवस उठणार पण नाही. म्हणून मूड्स आणि मोटिवेशनच्या पलीकडे जायचं. आपल्याला वाटतंय की आपण कमी थोडं मोटिवेट झालं पाहिजे, मग जायचं यूट्यूबवर, आहे ना, मग तो संदीप माहेश्वरी ऐका, विकास दिव्यकीर्ती ऐका, ओशो ऐका, दीपक बजाज ऐका, आणि मग ते काहीतरी छान सांगतील, मग आपण बरं वाटतं, चला लागा कामाला. याच्या पलीकडे तुमची कामावरची श्रद्धा गेली पाहिजे की माझा मूड काही असो, मी मोटिवेट असो किंवा नसो, बट आय लव्ह माय वर्क. माझ्या कामावर माझं प्रचंड प्रेम आहे. माझं मूड काही का असेल ते नंतर पाहून घेते, माझं पर्सनल लाईफ आहे, माझ्या कामाचा त्याचा काहीच संबंध नाही आहे. जेव्हा तुम्ही मूड कामाशी जोडतात तेव्हा स्ट्रेस निर्माण होतो. म्हणून डू नॉट कनेक्ट युअर मूड्स विथ युअर वर्क. लक्षात ठेवा, ही आयडिओलॉजी आपल्यामध्ये आली पाहिजे आणि ही जापनीज कल्चर आहे. लक्षात घ्या, जपानमध्ये ती लोक कामाशिवाय दुसरं काहीच मोठं नाही, हीच त्यांची, म्हणजे भगवद्गीता आपल्या देशात सांगितली गेली, ऐकतात जापनीज लोक. एक किस्सा आहे की तिथे एक कंपनी असते, त्या कंपनीमध्ये नवरा बायको दोघी काम करतात आणि तो जो माणूस आहे, जो व्यक्ती आहे, त्याचे वडील वारले. कंपनीला फोन आला की मिस्टर XYZ यांचे वडील वारले. ते लगेच कंपनीतून तात्काळ घरी गेले, अंत्यविधी वगैरे सगळं करून घेतलं. दुसऱ्या दिवशी 3ऱ्या शिफ्टला नाईटला ते कामाला हजर, आणि विशेष डबल शिफ्टमध्ये काम केलं आणि कंपनीला लिहून दिलं की दुसऱ्या शिफ्टमध्ये जे आम्ही एक्स्ट्रा काम केलेलं आहे याचा कंपनीने आम्हाला पगार देऊ नये. ही आमच्याकडून आमच्या बाबांना श्रद्धांजली आहे. म्हणून 45मध्ये बेचिराग झालेला हा देश आज जगाची 3री अर्थव्यवस्था म्हणून पुढे आलेला आहे. आपला आणि जपानचा जन्म सोबतचा आहे. ते पण नस्तनाबूत झालेले होते, आपल्याला पण इंग्रजांनी संपवून टाकले. आज ते कुठे पोहोचलेले आहेत? कारण त्यांनी वर्क कल्चर, त्यांनी महत्त्व दिलं. कशाला? कामाला महत्त्व दिलं. लक्षात घ्या. आणि शेवटचा मुद्दा तो सांगतो आणि मी थांबतो. बघा, लक्षात घ्या, कर्म ही पूजा आहे, हे आपण खूप वेळा ऐकलं.
मात्र आपण ते अंमलात आणत नाही. आपण हे स्वीकारतो की धर्म ही पूजा आहे. आपण पाकिस्तान, आपला जन्म एकाच दिवशी, त्यांनी धर्म स्वीकारला, धर्माच्या प्रती जास्त आकर्षण ठेवलं. आज त्यांची परिस्थिती काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण कर्म स्वीकारलं, देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलं, सगळ्या पंचवार्षिक योजना आपल्या तोंडी पाठ आहेत, कधी काय काय केलं सगळं माहिती आहे. आपल्या देशाची प्रगती आपल्याला माहिती आहे. म्हणून अंधश्रद्धा, अवास्तव श्रद्धा या गोष्टीतून सुद्धा तणाव जन्माला येतो. लक्षात घ्या. एकदा असाच एक किस्सा होता, तो किस्सा सांगू तुम्हाला अजून क्लिअर होईल. एक अशीच एक काकू असते, ती सांगते की तू बघ असं असं कर, अशी एक रूढी आहे, परंपरा आहे, तू असं जर केलं तर तुझं भलं होतं. आणि योगायोगाने असं होतं, ती जिला सांगते तिला 2 वर्षांनी कॅन्सर होतो. तेव्हा ही तिला सांगते तू माझं ऐकलं नाही ना म्हणून तुला कॅन्सर झालं. जर तू तेव्हा ते केलं असतं तर तुझं हे नुकसान झालं नसतं. हे काय बघा, लक्षात घ्या. या प्रकारच्या चुकीच्या धारणा, या धारणांमधून आपल्या कुटुंबामध्ये चुकीच्या गोष्टी प्रवेश करतात आणि या गोष्टींमधून निर्माण होतो तो अविवेक. आणि जिथे अविवेक असतो तिथे शांतता कधीच राहत नाही. बघा लक्षात घ्या. आणि जिथे विवेक असतो, विवेकचा सोपा अर्थ आहे बुद्धी, जिथे बुद्धी वापरली जाते, विवेक वापरला जातो, तिथे नेहमी शांतता, आनंद आणि प्रगती असते. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रॅशनल राहता आलं पाहिजे. खऱ्याला खरं म्हणायची हिंमत असली पाहिजे आणि चुकीच्याला चुकीचं म्हणायची हिंमत असली पाहिजे. जर तुम्ही खूप दिवस चुकीच्याला चांगलं म्हणत गेले तर एक दिवस ते बुमरॅंग होऊन तुमच्यावर येतं. आपण 40च्या 45च्या टप्प्यात जेव्हा पोहोचतो तर जनरली सगळे असं म्हणतात की आता उलटी गिनती सुरू. पण ॲक्च्युली असं काहीच नाही आहे. जर तुम्ही उत्तम कामातून पुढे आलात तर ह्या वयामध्ये सुद्धा खूप लोक असे आहेत की ज्यांनी आयुष्याच्या नवीन इनिंग सुरू केलेल्या आहेत. म्हणून कामावर प्रचंड प्रेम असतं. बघा आयुष्यामध्ये एक असं जनरली असतं की एक खूप स्ट्रगल करतो आपण, आपला ग्राफ खूप खाली असतो, लोअर लेवलला असतो. त्या हा स्ट्रगल सगळा तुम्ही अनुभवलेला आहे तुमच्या प्रिपरेशनच्या काळामध्ये. ट्रिमेंडस स्ट्रगल. ठीक आहे, तुमच्यातले खूप लोक माझे गुरु आहेत, माझे सगळे जवळचे मित्र आहेत, मी बघितलेले आहे. तो त्यावेळेला आपला ग्राफ जो असतो तो खूप खाली असतो. आपल्याला सक्सेस मिळतं आणि तो ग्राफ वर जायला लागतो. आणि वर गेल्यानंतर काही वर्ष हा ग्राफ स्ट्रेट असतो. याला आपण सॅच्युरेशन फेज ऑफ लाईफ म्हणतो. मग या फेजमध्ये कशी वाक्य येतात तोंडातून, आता तर लागलं होतं 2023, संपून पण गेलं, किती फास्ट गेलं ना हे वर्ष, बापरे दिवस कसे जातात कळतच नाही. हे सगळे सॅच्युरेशन पिरियडमधले, कारण तुम्ही काही करतच नाही, नवीन काहीच नाही. म्हणून तुमच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी व्यतिरिक्त उत्तम प्रशासकीय अधिकारी तुम्ही आहातच, मात्र याच्या व्यतिरिक्त प्रत्येकामध्ये अनेक क्षमता आहेत. काही जण जबरदस्त लिहू शकतात, काही जण जबरदस्त गाऊ शकतात, काही जबरदस्त शिकवू शकतात, काही जबरदस्त लोकांना एकत्र करू शकतात. या सगळ्या प्रकारच्या स्वतःच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला छंदामध्ये रूपांतरित करा. कारण जॉब नेव्हर गिव्ह यू सॅटिस्फॅक्शन, हॉबीज ऑलवेज गिव्ह सॅटिस्फॅक्शन. तुमचा छंद जोपासा. व्यायाम करणं हा छंद असू शकतो, योग प्राणायाम करणं हा छंद असू शकतो, लहान मुलांसोबत खेळणं हा छंद असू शकतो. मात्र तुमच्यातलं आपण म्हणतो ना की जगायचं असेल आणि आनंदाने जगायचं असेल तर तुमच्यातलं बाळ नेहमी जिवंत असलं पाहिजे. आपने जो बच्चा है, जो हमेशा आपने कहीं पे दबा के रखा है, तो जिवंत असला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून रस्त्याने चालता चालता जर बोरांची गाडी दिसली तर गुपचूप 2 बोरं उचलता आली पाहिजे, कारण तुमच्यातलं बाळ जिवंत आहे. नाही मी ऑफिसर आहे ना, मी अशी कसं काय बोरं उचलणार. तुम्ही स्वतःला कॉम्पॅक्ट करून टाका. लहान मुलं पाणी खेळतायत ना, स्वतः बादली उचलून त्यांच्या अंगावर टाकून द्या. अरे कळत नाही का तुम्हाला, समजत नाही, पाणी खेळतात. कॉम्पॅक्ट. तुम्ही स्वतःला एका फ्रेममध्ये बांधून ठेवलेलं आहे.
लक्षात घ्या. लग्न समारंभ आहेत, सगळे नाचतायत ना, राव नाचा ना. तिथे तुम्ही चेअरमध्ये नाही येत ना, मोकळे व्हा. तो एक आनंद आहे. सांगण्याचा मूळ हेतू आहे की स्वतःची चौकट ओलांडल्यानंतरच आनंद मिळणार आहे. वेळोवेळी योग्य ठिकाणी त्या चौकटी ओलांडल्या, लक्षात घ्या, खूप आनंद मिळतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद असतो. तुम्ही तुमच्या 4 चाकीने रस्त्याने प्रवास करताय आणि समोर हरभऱ्याचं शेत दिसलं, थांबा ना राव. असेल शेतकरी तर विचारून घ्या, नसला तर आनंदच आहे. काढा 2-4 रोपं तिथली, बसा त्या मातीमध्ये, थोडा हरभरा खा आणि मग पुढे जा. तिथे आनंद आहे. आम्हाला ना निसर्गात थोडं आउटिंग करायचं. आम्ही निसर्गात जाणार आहे आणि निसर्गात जाण्यासाठी बुकिंग करतात 5 स्टार हॉटेलची. कसलं निसर्गात जाणं, त्यापेक्षा घरीच एसी वाढवून घ्या ना 2ने जास्त. धारणा चुकीची आहे, लक्षात घ्या. मला फिरायला जायचं आहे, पण मला मित्रांसोबत जायचं आहे आणि 100% आम्ही गाडी केलेली नाही. आम्ही मोटरसायकलने जाणार आहे. शोधा आनंद. अनुभव तर घ्या. मोटरसायकलने 500 किलोमीटर गेल्यावर काय होतं. पण आपण सगळ्यांनी स्वतःला चौकटी लावून घेतल्या आहेत. नाही ना, मला धूळचा इतका त्रास होतो, बघू ना काय त्रास होईल, रस्त्यावर हॉस्पिटल आहेत, पाहून घेऊ. पण ती बाउंड्री ओलांडायची हिंमत नाही उरलेली, कारण ती फ्रेम जी आहे ना 10 ते 5ची, ती आपल्याला आता मोकळं नाही होत. आणि ती फ्रेमच जन्म देते सगळ्या प्रकारच्या स्ट्रेस. बिअर ग्रिल्स सगळ्यांना माहिती आहे. डिस्कवरी चॅनलवर एक शो येतो, मॅन वर्सेस वाईल्ड. हा जो बिअर ग्रिल्स आहे ना, हा बिअर ग्रिल्स भन्नाट माणूस आहे, आपल्याला माहिती आहे. 16 वर्षाचा होता महाजनचा, फक्त 16 वर्षाचा. वडिलांना म्हणाला, मला मदर तेरेसांना भेटायचं. बरतोय कुठे, म्हणतोय अमेरिकेत. वडील पोलीस. ते म्हटले की मदर तेरेसांना भेटायला तुला इंडिया जावं लागेल. हा म्हटला, तेच तर सांगतोय तुम्हाला, मला इंडिया जायचं आहे, मदर तेरेसांना भेटायचं आहे. त्यांनी केवढं काम केलेलं आहे, मला त्यांना भेटायचं आहे. वडील म्हटलं की हे बघ, मी पोलीस आहे आणि आय कॅन अफोर्ड यू मच मनी. मी तुला तिकिटांची व्यवस्था करून देईन, बाकी तुझं तू पाहून घे. 16 वर्षाचा पोरग अमेरिकेतून भारतात येतो, कलकत्त्याला जातो, 12 दिवस मदर तेरेसांच्या आश्रमात राहतो आणि 12व्या दिवशी वडिलांना फोन करतो की बाबा, मी परत कधी येईल ते काही निश्चित नाही आहे, मला हा देश छान वाटतोय. आणि हा बिअर ग्रिल्स 2.5 महिन्यांनी घरी जातो आणि 2.5 महिने मोकार भारत फिरतो. ज्या मुलाकडे बापाने फक्त तिकिटाचे पैसे दिलेले आहेत. हा बिअर ग्रिल्स त्याच्या आत्मचरित्रात, अश्रू, चिखल आणि घाम हे त्याचं आत्मचरित्र आहे, मड, स्वेट अँड टीयर्स. त्याच्यात तो असं लिहितो, जगाच्या पाठीवर भारतासारखा देश नाही. थँक्यू. अमेरिकन माणसाने म्हटलं आहे, या देशात खायला पैसे लागत नाही, कारण दर 50 किलोमीटरवर एक गुरुद्वारा आहे आणि तिथे लंगर चालू असतो. भारतातली लोक प्रचंड धार्मिक आहेत, भंडाऱ्याला कारण लागत नाही. त्यामुळे जिथे पंगत दिसली तिथे तुम्ही जेवू शकता. त्याने पुढे सुंदर लिहिलं आहे, 12 पैकी 6 ते 7 महिने इथे कायम सेरेमनी असतात लग्नाचे. कोणाच्याही लग्नात जेवायला बसले की लोक आग्रहाने आणि कौतुकाने खाऊ घालतात. त्याच्यामुळे मला 2.5 महिने जेवायला कुठेही पैसा लागला नाही. भारतात त्याने लिहिलेलं आहे की इतकी गर्दी असते, तुम्ही रेल्वेने कुठूनही कुठेही जा, तिकीट चेकर तुमच्यापर्यंत अपघातानेच येतो. मनमुक्त फिरा, कुठेही जा. आणि भारतामध्ये कुणाची झोप मोडणं म्हणजे पाप समजलं जातं, म्हणून कुठेही झोपला तर तुम्हाला कोणी उठवत पण नाही. याला म्हणतात आउटिंग, याला म्हणतात फिरणं, याला म्हणतात जगण्याचा आनंद घेणं. नाहीतर हॉटेलमध्ये जाऊन सुद्धा जेव्हा तुम्ही पिठल्याची ऑर्डर करतात, समजून घ्यायचं आपल्या इतका गरीब कोणीच नाही आहे. लक्षात घ्या. आपण जनरली एक हे होऊन जातं की नाही आम्ही त्या हॉटेलानं पिठलं खाल्लं.
तुमच्या इतका गरीब कोणीच नाही. कारण ज्या गोष्टीमध्ये मातीत आनंद मिळतो, तुमच्या घरात, कुडाच्या घरात, झोपडीत मिळतो, ती गोष्ट शोधण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये द्यावे लागत आहेत. म्हणून सोपं आहे, वर्तमानात जगायला शिका, भविष्याची चिंता करू नका आणि भूतकाळात राहू नका. 80% वेळ हा भूतकाळामध्ये जातो, 20% वेळ भविष्याची चिंता करण्यात जातो आणि मध्येच आपण म्हणतो 4 वाजून गेले, कसं काय कळलंच नाही. कारण तुम्ही वर्तमान जगतच नव्हते. मग तुम्ही म्हणतात की बापरे 2023 डिसेंबर, अर्धा तर होऊन गेला, संपलं वर्ष, केव्हा लागलं होतं काही कळलंच नाही. तुम्ही 2023 जगले कुठे आहेत बघा, लक्षात घ्या. म्हणून जगणं प्राधान्य हवं, वर्तमान प्राधान्य हवं. भविष्याची चिंता सोडली की स्ट्रेस येत नाही. आणि अंतिम, कुठलंही चुकीचं काम करू नका, चिंता कधी जन्मालाच येत नाही. लक्षात घ्या, कुठलंही चुकीचं काम आपल्या हातून व्हायला नको, कुठलाही नियम, कुठलाही कायदा आपल्याकडून तुटायला नको. आणि आपण सगळी मंडळी अशी लोक आहेत ना, त्यातल्या त्यात मराठी मध्यमवर्गीय लोक ही अतिशय हळव्या मनाची असतात. जर सिग्नलवर पोलिसने अडवलं सकाळी तर दिवस खराब जाणारा आपला समाज आहे. कारण आपल्या मनाला ते लागतं की नाही ना, आज पोलिसांनी अडवलं ना. छोटीशी गोष्ट असते, सिग्नल तोडलेला असतो, पण आपलं मन मानत नाही, कारण चूक झालेली असते. पण कुठली चूक करू नका आणि ओघाने, अपघाताने चूक झालीच तर ती कबूल करा की साहेब इतकं काम होतं आणि चुकून माझ्याकडनं ही फाईल आज अर्जंट होती, माझ्याकडनं झाली नाही, मी तुमची माफी मागतो, प्लीज मला 2 तास एक्स्ट्रा द्या, मी पटकन करून देते. सगळा तणाव हलका. लक्षात घ्या, आपल्या आयराणीमध्ये एक शब्द आहे, मोघम. जी व्यक्ती कार्यालयीन कामामध्ये कामाबद्दल अध्यारूतता ठेवते, आपण त्याला मोघम म्हणतो. धडकडूच देत नाही, झालंय का नाही झालंय, करतो ना साहेब, हा मग तुम्ही चहा पिऊन या, आलोच, देतोच साहेब फाईल, असं करू नका. याला म्हणतात वर्क कल्चर. आणि मी आधीच जे म्हटलं की आजचं काम, आज हे ज्याला कळलं तो याच्यातून बाहेर पडतो. दैनंदिन जगण्यामध्ये फॉलो करा, गांधींना फॉलो करा, बुद्धांना फॉलो करा. हे बघा, गांधींचं राजकीय आयुष्य काही असो, त्याच्याबद्दल तुमची माझी मतं वेगवेगळी असू शकतात, पण व्यक्ती म्हणून गांधी होणं ही खूप महान गोष्ट आहे. आपल्याला कल्पना सुद्धा नाहीये की ती व्यक्ती काय पद्धतीने जगलेली आहे, कोणत्या प्रकारच्या प्रयोगांमधून ती व्यक्ती मोठी झाली. कदाचित काही राजकीय निर्णय त्यांचे मेबी चुकले असतील किंवा बरोबर असतील, आपल्याला माहीत पण नाहीये आणि आपण काही त्या लेवलचे राजकीय तज्ज्ञ पण नाहीये. पण सत्य, अहिंसा या गोष्टींवर आयुष्य उभं करणं ही साधी गंमत नाही. आणि आपल्या जीवनात जेव्हा आपण सत्य आणि अहिंसा आणतो तर तणावाला जागाच नसते. कारण सत्य आणि अहिंसा ही ईश्वराची रूप आहेत. जेव्हा तुमच्यासोबत ऑफिसमध्ये ईश्वर राहतो, तुमचं कोण वाईट करणार. आणि बुद्धाच्या पलीकडची मानसिक अवस्था आहे ती म्हणजे बुद्ध. लक्षात घ्या, तुम्हाला बुद्ध होता आलं पाहिजे, तुमच्या कामातून होता आलं पाहिजे, तुमच्या वागण्यातून होता आलं पाहिजे. अफाट ज्ञान आहे या जगात. म्हणजे मी कायम सगळ्यांना, जे काही माझे अधिकारी मित्र आहेत, सगळ्यांना एक प्रश्न विचारतो की 58 पर्यंत 10 ते 5 या चौकटीसाठी आपण जन्म घेतला आहे का? त्याचं उत्तर नाहीच असलं पाहिजे. या चौकटीच्या पलीकडे खूप मोठं जग आहे. समाजाला तुमची गरज आहे. तुमच्यासारख्या विद्वान लोकांची तर समाजाला प्रचंड गरज आहे. कारण तुम्ही ऑथराईज प्रूव्ह केलेलं आहे की यू आर द ब्रेन ऑफ सोसायटी, बट यू आर नॉट फॉर द पेपर्स अँड फाईल्स. यू डिसाईड ओपिनियन्स ऑफ द सोसायटी, यू डिसाईड फ्युचर ऑफ दिस नेशन. म्हणून जास्तीत जास्त काय देता येईल ते आपल्याला बघितलं पाहिजे. आणि देण्यातच आनंद असतो हे बऱ्याचदा मार्केटमधून घरी येताना आपल्याला कळतं. ही वस्तू घे, ती वस्तू घे, अमुक खरेदी कर, ढमुक खरेदी कर. आणि जेव्हा सिग्नलवर एक भिकारी येतो आणि आपण हळूच 10 रुपये त्याला देतो, तेव्हा सॅटिस्फॅक्शन मिळतं, त्या वस्तू घेतल्यावर मिळत नाही. कारण आनंद हा देण्यात असतो. म्हणून हे सगळं करत असताना जेव्हा जेव्हा देता येईल, समाजासाठी काही करता येईल, त्यात मनमुरादपणे सहभाग घ्या आणि त्याच्यातून समाधान कमवा, त्याच्यातून आनंद कमवा. आपण सगळी लोक या देशाची शिलेदार आहात. ताण तणाव यासारख्या गोष्टी जीवनात नेहमी चालूच असतात, नेहमी येतच असतात. याचं काही खूप विशेष मनाला लावून घ्यायचं नाही.
ते काही सडन तो एक फेज असते, एक केमिकल फेज असते जी आपल्या ब्रेनमध्ये होते, म्हणून ती गोष्ट येते, म्हणून तो तणाव येतो. ती फेज निवडली की आपण त्यातून बाहेर पडतो. हेच म्हणजे आयुष्य असं कधीच नसतं. शेवटी सगळा प्रश्न आपल्या धारणांचा असतो. त्या धारणा बळकट करा, सक्षम करा आणि पवित्र धारणा जितक्या असतील तितकं तुमचं जगणं, राहणं हे आनंदी असेल. एवढं मला आज तुमच्याला सांगायचं आहे. आणि मला आभार मानायचे आहेत तुमच्या सगळ्यांचे, विशेषतः कुमार सरांचे, की तुमच्यासारखी खूप मोठी माणसं, हायली इंटेलेक्च्युअल पीपल समोर माझ्यासारख्या छोट्याशा व्यक्तीला बोलायची, या इतक्या महत्त्वाच्या विषयावर संवाद साधण्याची संधी आपण दिली. मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि भविष्यामध्ये म्हणजे येणारं नवीन वर्ष 2024 हे अगदी तणावमुक्त, टेन्शन फ्री आणि सगळ्यांचं अगदी आनंदी जाई जावं अशा सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत.